आपल्या सेंटरचा बिझनेस तुम्हालाच करायचा आहे. तुम्हाला काम मदत करणारे सपोर्ट स्टाफ सगळेजण असतील, त्यांचंही तेवढंच योगदान आहे. पण स्वतःचं काम स्वतः करायचं आणि त्याला वय नसतं. बिझनेस करणाऱ्या माणसाला रिटायरमेंट नसते. तुम्ही सगळे बिझनेस होणार, तुम्ही तुम्हाला रिटायरमेंट घेऊ नाही शकत. तुम्ही काम डेलिगेट करू शकता, त्याला मॉनिटर करू शकता, तुमच्या एक्सपिरियन्सचा फायदा एखाद्याला देऊ शकता. पण तू पडणार, धडणार, चुकणार या फिजिकली गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांच्या कदाचित नातवंडांच्या पाहत असाल, पाहाल. तसं बिझनेस मध्ये या गोष्टी होतील. आणि कायमचा बिझनेस चालू ठेवण्याकरता खूप वेळा आम्ही रिन्युअलला बघतो, सेंटरला स्वतःलाच माहित नसतं माझं रिन्युअल होईल की नाही. असं म्हणत 15-20-25 वर्ष गेले. तर ही अनसर्टनिटी नसावी. मला हा बिझनेस करायचा आहे आणि अजून 50 वर्ष करायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आणि हँडिंग ओव्हर करताना किंवा डेलिगेशन करताना योग्य त्या माणसाची निवड हे जबाबदारीचं आणि मोठं काम तुमच्याकडे. तुम्ही सगळेजण ऍव्हरेज एज आत्ताचं 45+ आहे ना, 45+. ते 10-15 इयर्स टेक्निकली फॉर द सेक ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड सिनियर सिटीजन, तरच हे सगळं पॉसिबल आहे. आपल्या सगळ्यांसमोर सावंत सरांचं एक मोठं उदाहरण आहे. सर आजही ऑफिसमध्ये असतात, वयाच्या 65-70ला तेवढ्याच उत्साहाने काम करत असतात. ते किती प्रोजेक्ट्सवरती काय काम करत आहेत. परवाचं त्यांनी काही करवीरचं वगैरे काही उदाहरण दिलं, ते तर डोक्यात पण शिरलं नाही की आम्हाला माहीत पण नाही किंवा ऐकलंही नाही. आणि एवढी झेप आणि एवढा फ्रेशनेस, त्याचं कारण त्यांनी कामात गुंतवून घेतलंय हे तर आहेच, पण तेवढे ते आणि इंटरॅक्शन पण करत असतात असंख्य लोकांची. त्यांना असं माहीत नाही की एखादी गोष्ट माहीत नाही नेटवर्कमध्ये, कधीच 5व्या मिनिटाला माहीत नसेल, 2 तासांनी असेल, पण ही इज अवेअर ऑफ ऑल दॅट. तर दिस इज हाऊ वी आर. लाईक मॅडमने फार छान शब्द सांगितला की ग्रोथ माइंडसेट. ग्रोथ हा वयाला रिस्ट्रिक्ट करत नाही की आता झाला माझा ग्रोथ, मला मिळाले एवढे पैसे, माझं एवढं झालं. माणूस जाताना वरती पण काही घेऊन जात नाही, पण जे आहे त्यात समाधानी पण राहील. ओढाताण नका करू. एक वेळचं अन्न खाणार नाही तरी अशा काही उपद्व्याप नका करू, पण तुमचा बिझनेस वाढवत राहा. कोणाच्या 1-2 ब्रँचेस असतील, 5 ब्रँच बनवा, 10 बनवा. आपण मग अशी सरांशी बोलताना सांगितलं सॅटेलाइट सेंटर इज युअर ब्रँच. आता जेवताना अजून एक काही विषय निघाला होता, पण मला वाटतं ते प्रसन्न सर त्याच्याबद्दल बोलणार आहेत. आय रिक्वेस्ट Shreya madam to continue this session. Thank you once again, Natwaraj sir, for sparing your time. अगदी मनापासून सगळ्यांच्या वतीने थँक्यू.